मला वाटतं की ह्या शासनाला महाराष्ट्रात दंगल घडवण्याची प्रचंड इच्छा निर्माण झाली। जेव्हा राजकीयदृष्ट्या आपण आपलं इम्प्रेशन समाजावर पाडू शकत नाही, तेव्हा दोन धर्मामध्ये दोन जातीमध्ये भांडण लावून आपल्या मतपेट्या भरून घेण्याचा काही जणांचा प्लॅन असतो आणि तो प्लॅन ह्या सरकारचा दिसतोय असं माझं मत। मीरा भाईंदर हे ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे। मुख्यमंत्र्यांनी भेट पण नाही दिली दंगल झालेल्या परिस्थिती म्हणजे भागाला, तरी त्यांनी भेट द्यायला हवी होती, शांततेचं आव्हान करायला हवं होतं, काही नाही। म्हणजे तिथली एक स्थानिक आमदार म्हणते, कोण एखादा सामान्य कार्यकर्ता काय बोलून गेला असता तर समजलं असतं, आणि ती पण एक स्त्री की आम्हाला 5 मिनिटं द्या मग आम्ही ह्याला दाखवतो। काय चालू आहे, प्रकार काय चालू आहेत? मी दोन्ही समुदायांना आव्हान करतोय, ह्यांना बळी जाऊ नका। ह्यांची घरं जळणार नाहीत, जळणार ती गरीब माणसांची घरं, तोडली जाणार ती गरीब माणसांची घरं। त्यात हिंदू असो नाही तर मुसलमान, मरतात ते गरीबच। हे जे तुम्हाला लढवत असतात ते कधीच मरत नाहीत, त्यांच्या घरचे कधीच मरत नाहीत, त्यांची कधी घरंही जाळली जात नाहीत। त्यामुळे तुमच्या माध्यमातून मी मीरा भाईंदरमध्ये आजपर्यंत कधीच असं झालं नव्हतं। मीरा भाईंदरचं नयानगर किंवा मीरा भाईंदरच्या नयानगरच्या बाजूला असलेली विविध समाजांच्या वस्त्या, त्याच्यामध्ये कधीच तणाव निर्माण झाला नव्हता। अचानक काय झालं? आणि हा जवळजवळ महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामध्ये असा तणाव निर्माण होताना दिसतोय। काही ठिकाणी सक्षम नेतृत्व असल्यामुळे आपण ते दाबून घेऊ शकतो किंवा त्याच्यातलं हे हवाच काढून टाकतो, पण जिथे त्यांना हवंच आहे, करण्याची इच्छाच आहे, तिथे तुम्ही काही करू शकत नाही। हा सरकार जे करतंय ते अतिशय अयोग्य आहे। याच्यातनं महाराष्ट्रात आग लागेल आणि सरकारला विनंती आहे की आग लावण्याचे धंदे सरकारचे नसतात। मराठा ओबीसी आग लावायची काय गरज नाही ना। काय गरज आहे तुम्हाला घरं म्हणजे प्रत्येक गावामध्ये 2 गट पाडून प्रत्येक 2 गटामध्ये वैमनस्य तयार करायचं, ते पण सरकारने? काही योग्य नाही। जाती धर्मामध्ये पडून त्यांच्यामध्ये वैमनस्य करणं म्हणजे महाराष्ट्र पेटवणं, आणि महाराष्ट्र पेटवण्याचं पाप या सरकारने आपल्या माथ्यावर घेऊन नये। आरोपींच्या घरावरती बुलडोजर चालवण्यात आला आणि कुठेतरी हा उत्तर प्रदेश पॅटर्न महाराष्ट्रामध्ये लागू करण्याचा प्रयत्न आपण पहिल्यांदा पाहिला आहे की भीती पूर्ण समाजात जाईल अशा प्रकारची कारवाई करणं मुळात हेच चुकीचं आहे। आता जे दुसऱ्या गावात झालं ते आपल्या गावात आपण करावं, ही मानसिकता चुकीची। महाराष्ट्र हा शांतताप्रिय, पुरोगामी विचारांना आश्रय देणारा म्हणून ओळखला जातो। तिथे हे असं घडतंय, या महाराष्ट्र भूमीचा आत्मा आहे आणि त्याच्यात सरकार काहीच करू इच्छित नाही, तर हे तर त्याहून जास्त आहे। पूर्ण सगळ्या 8 तासाचे व्हिडिओ बघा आणि काय घडलंय त्याची माहिती महाराष्ट्राला द्या ना। हे बरोबर नाही जे काही चालू आहे ह्याच्यात। मी कुठल्याही समुदायाला केलं, त्यांनी केलं, ह्यांनी केलं, कोणीही केलं असेल तरी एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून जसे पूर्वीप्रमाणे वागत होते तसंच वागायला हवं असं माझं स्पष्ट मत आहे। करणारे करतील, निघून जातील, भोगावं आपल्याला लागतं। पोलिसांनी आपली भूमिका पोलीस म्हणून बजवावी। आपण कुठल्या तरी एका पक्षाचे कार्यकर्ते झालो आहोत असं वागू नये। पण महाराष्ट्रात सध्या जे वातावरण दिसतंय त्याच्यात पोलीस एका पक्षाचे कार्यकर्ते झाले की दिसतात, म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते झाल्यासारखे दिसतात। आमच्या आव्हाडसाहेब, सलग 3 दिवस आपण पाहतोय 3 वेगवेगळ्या महाविकास आघाडीतल्या नेत्यांना समन्स बजावण्यात आलेलं होतं। काल वायकर आले नाहीत, आज रोहित पवार आले, उद्या किशोरी पेडणेकरांची चौकशी आहे। निवडणुकीच्या तोंडावरती हे सगळे अशा पद्धतीनं एजन्सीजचा वापर हा राजकारणासाठी करणं हेच मुळी मूलभूत अधिकारांना धक्का देण्यासारखं। त्यामुळे लोकांना घाबरवण्यासाठी ह्याचा वापर करणं हे चुकीचं आहे असं मी वारंवार बोलत आहे। आज रोहितला बोलवलं आहे, रोहितला सोडतील अशी माझी म्हणजे
आमच्या सगळ्यांचीच अपेक्षा आहे की त्याला सोडतील तो आता खाली येईल. पण हे जे काही चालू आहे हे महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेला पटणार नाही. त्यांना कळतं काय चालू आहे. आता लोक दुधखोळी राहिलेली नाही. आता लोकांना कळतं की हे काय चालू आहे, कसं कोणाला बोलवलं जातं. एका सत्ताधारी पक्षाचा आमदार जातो, मीरा भाईंदरमध्ये दुकानं फोडतो. काय कुठल्या लेवलला चाललो आहोत आपण? हे योग्य आहे का? योग्य असेल तर भाजपने त्याचं उघड समर्थन करावं त्या आमदाराचं, नाही तर भाजपने बाहेरून माफी मागावी. एका आमदाराकडनं ही अपेक्षा नाही आहे. म्हणजे तुम्ही जर आगी लावण्यासाठी पूर्ण वातावरण तयार करत असाल ते अतिशय अयोग्य आहे. किंबहुना तिथे मध्ये उतरा आणि दोन्ही बाजूला काढून शांतता निर्माण केली. मी हे सगळं केलेलं आहे म्हणून मी सांगतो. हिंमत असावी लागते. दोन्ही समोर उभे आहेत, मध्ये जाऊन थांबायचं आणि सांगायचं तुम्ही इकडे जा, तुम्ही इकडे जा. अजिबात लपडं नाही पाहिजे. तुम्ही आता म्हणालात की भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे. 2019ला निवडणुकीच्या तोंडावरती शरद पवारांना ज्यावेळी नोटीस आलेली होती त्यावेळी अजित पवार यांनी सुद्धा असंच वाक्य म्हणाले होते की भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर. आता अजित पवारांना विचारा ना काय संबंध आहे. आता हे समीकरण बदललं का? तेव्हा असं म्हणणारे अजित पवार 1 तारखेला जुलै 1 तारखेला विरोधी पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका केली की समृद्धीचा ब्रिज कोसळतो कसा, याच्यात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. आणि दुसऱ्या दिवशी त्याचे 24 तास उलटत नाहीत. म्हणजे 24 तासाच्या आतच त्यांनी शपथविधी घेतला. अजित पवारांबद्दल मी काय बोलू शकतो? तेवढा मोठा नाही अजित पवारांबद्दल. अवाड़ साहब बीते 9 घंटे से रोहित पवार से ईडी पूछताछ कर रही है. ईडी को अधिकार है ना पूछताछ करने का. पूछताछ करने का अधिकार है उनको. लेकिन प्रेशर टैक्टिक यूज़ किया जा रहा है क्योंकि प्रेशर कुछ नहीं होता. उनका स्टाइल रहता है पूछताछ करने का. हर एजेंसी की अपनी अपनी स्टाइल रहती है. तो पूछताछ के बारे में हमें कोई डर नहीं लगता है. हमको कानून पे भरोसा है और आखिर में सत्य. सर बड़े गंभीर आरोप लगे हैं बारामती एग्रो कंपनी शायद आपको क्या आरोप लगे हैं ये मालूम नहीं है. बड़े गंभीर आरोप बारामती एग्रो पे नहीं लगे हैं. मालूमात जब वो बाहर आएंगे तो वो ही दे पाएंगे. आप बिना पढ़े बिना लिखे बिना समझे ऐसे बारामती एग्रो ये वो उसकी बात मत कीजिए. उसमें सत्यता कितनी है वो आपको रोहित पवार बता देंगे. क्योंकि इस मामले में इसी मामले में EOW ने क्लोजर रिपोर्ट फाइल किया था. ये पता है आपको? तो EOW ने कैसे क्लोजर रिपोर्ट फाइल किया? सरकार तो इनकी है. सर वंचित बाबत का महाविकास आघाडी काय भूमिका आहे? वंचित वारंवार सांगते आम्ही यायला तयार आहे पण काँग्रेस वंचित माझं आणि पवार साहेबांचं आत्ता काही तासांपूर्वीच बोलणं झालं आहे. वंचितला घेऊनच आम्ही लढणार असं आमचं स्पष्ट मत आहे. वंचित आमचे मित्रपक्ष आहे असं आम्ही म्हणतो आणि त्यामुळे त्यांना सोडून निवडणूक लढवणार नाही असं पवार साहेबांचं स्पष्ट मत आहे. इंडिया आप कह रहे हैं कि वंचित के साथ ही चुनाव लड़ेंगे, लेकिन इंडिया गठबंधन के लिए खबर यह है कि ममता बनर्जी ने ऐलान किया है कि वो अकेले चुनाव लड़ने जा रही है. मैं आज इधर व्यस्त हूँ. मुझे दिल्ली में क्या हो रहा है पता है. सर आज एक शेवटचा प्रश्न. ठाण्यामध्ये आज अजितदादा पवार गटाच्या समर्थकांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. ठाण्यात पुन्हा गुंडागर्दी वाढते असं तुम्हाला वाटते का? असं अजितदादाच म्हणालेले की ठाण्यात प्रचंड गुंडगर्दी वाढते. आता त्याच्यात कार्यकर्त्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांना आता अजितदादांना प्रश्न विचारा. मला काय विचारता? अजितदादा मोठ्या भाषणात म्हणालेले ठाण्यातली गुंडगिरी कमी केली पाहिजे. म्हणजे तेव्हा मला वाटलेलं की ते मुख्यमंत्र्यांना बोलत आहेत. पण मला हे माहीत नव्हतं की ते त्यांच्याच कार्यकर्त्यांना उद्देशून बोलत आहेत. अजितदादांना विचारा, मला काय संबंध. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.